तर आज आहे ना, मी चतुर्थी स्पेशल कशी डिश बनवली आणि कोणती बनवली ते तुमच्यासोबत शेअर करते. हाय हॅलो सर्वांना, श्री स्वामी समर्थ आणि बाप्पाचा आशीर्वाद सगळ्यांवरती राहू देत. तर घरी बनवलेली शेंगदाण्याची चिक्की अतिशय टेस्टी लागते. तर ती कशी बनवली माझ्या पद्धतीने ते नक्की शेंगदाण्यांना भाजून सालं काढून भरड करून घेतली आणि काही शेंगदाण्याची पूड करून घेतलेली. तर पॅनमध्ये अर्धा चमचा तूप घालून घेतला, त्यावर गूळ घातला. गूळ चिक्कीचाच वापरलेला आहे मी इथे. तर 1 वाटी शेंगदाणे घेतलेले, तर 1 वाटी गूळ घेतलेला. आणि मग गुळाचा ना 1 तारी किंवा 2 तारी असा काही पाक केला नाही, फक्त विरघळून शिजवून घेतलेला. त्यानंतर शेंगदाण्याची भरड घातली, थोडीशी पूडसुद्धा घातली आणि सगळं एकजीव करून घेतलं. त्यानंतर पोळपाटाला तूप लावून घेतलं, त्यावर हे सारण पसरवून घेतलं. थंड झाल्यानंतर चिक्कीच्या आकाराच्या स्लाईस पाडून घेतल्या. साबुदाणा वडेसुद्धा रेडी करून ठेवलेत, फक्त आता ते तळायचे आहेत. तर ते आपल्याला फास्ट गॅसवरती तळावे लागतात, नाहीतर मग ते फुटतात. तर ते सुद्धा आता तळण्याचं काम चालू आहे. आणि खोबरं आणि शेंगदाण्याची चटणीसुद्धा केलेली आहे. तर इथे आपली चतुर्थी स्पेशल डिश तयार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.